नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सुबोध जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा सेकंड युनिट, म्हणजे आपण सुरुवात करत आहोत सेकंड युनिटला. त्यातली पहिली पोएम 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तुम्ही हळूहळू मरणाच्या दाराकडे जाता किंवा मग तुम्ही हळूहळू काय म्हणतात दुःखाकडे तुम्ही जात आहात. अशा प्रकारची ही पोएम आपण अभ्यासणार आहोत. अतिशय छान अशी पोएम, आणि मला आवडलेल्या ज्या पोएम आहेत त्यातली ही एक पोएम आहे की जिने चांगला मेसेज हा आयुष्यासाठी दिलेला आहे. आता डाईंग स्लोलीचा अर्थ बघा दिलेला आहे इथं, लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, म्हणजे जे की भविष्यात जे असेल ते आनंदी होईल त्यातल्या होप हरवणं म्हणजे डाईंग स्लोली. मरण तर आपण इथं अर्थ घेणार नाही. डाईंग स्लोलीचा अर्थ आपण इथं काय घेणार, भविष्यामध्ये आनंदी न राहणे. ओके, म्हणजे तुम्ही काय करताय, भविष्यामध्ये आनंदी न राहण्यासाठी पुढे जात आहात. पहिला स्टांजा वाचूया आणि समजून घेऊया. यू स्टार्ट डाईंग स्लोली ही पोएम आपण अभ्यासतोय. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ यू स्टार्ट डाईंग स्लोली. डाईंग स्लोलीचा अर्थ पुन्हा लक्षात घ्या, लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर, म्हणजे भविष्यामध्ये आनंदी होण्याच्या अपेक्षा काय करणं तर लॉस्ट करणं किंवा हरवणं, याला आपण काय म्हणतो डाईंग स्लोली. आता सुरुवातीच्या लाईनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास करत नाही आहात, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचत नाही आहात, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, आणि तुम्ही जे आयुष्याचं गाणं आहे जर तुम्ही ते ऐकत नसाल किंवा तुम्ही ऐकत नाही, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःची काय करत नाही प्रशंसा करत नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही काय करताय तुमच्या भविष्याच्या जे काही अपेक्षा आहेत आनंदी राहण्याच्या त्या तुम्ही काय करताय तर लॉस करताय किंवा तुम्ही कुठेतरी गमवत आहात. म्हणजे तुम्ही काय होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाही तर भविष्यात तुम्ही आनंदी राहणार नाही. वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा आदर काय करता, किल करता, मारता. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, ज्यावेळेस तुम्ही इतरांनाही तुमची मदत करू देत नाहीत, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही हळूहळू काय करताय तर कुठं चालला आहात तर म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये कधी आनंदित होणार नाहीत. जर तुम्ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट गमावली, त्याचबरोबर जर तुम्ही काय केलं तर इतरांनाही तुमची मदत करू दिली नाही तर निश्चितच तुम्ही भविष्यामध्ये काय होणार नाही, आनंदी होणार नाही. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम होत आहात, तुम्ही स्वतःच्या सवयीचे गुलाम होत आहात. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, जर तुम्ही रोज एकाच रस्त्यावर जात असाल, म्हणजे तुम्ही एकच काम कंटिन्युअसली करत असाल किंवा मग तुम्ही तेच आयुष्य जगत असाल. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचं रुटीन चेंज करणार नाही किंवा तुम्ही केला नाही. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, जर तुम्ही इतर डिफरंट कलरचे कपडेही तुम्ही वेअर केले नाहीत. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, जर तुम्ही अननोन व्यक्तीशी म्हणजे स्ट्रेंजर लोकांशी, अनोळखी लोकांशी जर तुम्ही बोलला नाहीत, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर निश्चितच तुम्ही भविष्यात आनंदी राहण्याचे जे काही गोष्टी असतील त्या गमावणार आहात. आता एक कशा प्रकारे बघा, तुम्ही रुटीन तुमचं चेंज करणं किंवा मग डिफरंट कलर वेअर करणं, यामुळे काय होतं काहीतरी नवीन आपल्या आयुष्यामध्ये घडतंय असं आपल्याला जाणीव होते. जर तुम्ही नवीन गोष्टी करतच नाहीये तर तुम्ही निश्चितच काय करणार, भविष्यामध्ये आनंदी राहणार नाही. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन, पॅशन म्हणजे आवड, जर तुम्ही काय करताय तुमची जी आवड आहे तिची भावना, तुमची आवडीची भावना तुम्ही काय करताय, अवॉइड करताय, नाकारताय. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, टर्ब्युलंट मीन्स अनस्टेडी इमोशन्स, त्याचे इमोशन्स सुद्धा तुम्ही काय करताय, दाबताय. म्हणजे तुमची आवड आहे एखादी गोष्टी तर तुम्ही ती काय करताय, ती मारता तुम्ही स्वतःच्या मनामध्येच. ओके, ती इमोशन सुद्धा तुम्ही काय करताय, मारता आहात, म्हणजे दाबता आहात स्वतःलाच. तुमच्या आवडीचे काम आहे ते करत नाही आहात. दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टर अँड युअर हार्ट बीट फास्ट, अशा गोष्टी की ज्या तुमच्या आयुष्यात तुमच्या डोळ्यांमध्ये काय करतात, चमक आणतात. ग्लिस्टर म्हणजे स्पार्कल किंवा मग शाईन, अशा गोष्टी की ज्या तुमच्या डोळ्यामध्ये चमक आणतात. अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि तुमचे जे काही हृदयाचे ठोके असतील ते
फास्ट मूव्ह करतात. जर तुम्ही त्या गोष्टी करत नाही आहेत, डेफिनेटली यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही काय करतात, तर स्वतःच अनहॅप्पी होण्याच्या मार्गाने तुम्ही प्रवास करत आहात. म्हणजेच याचं थोडक्यात सांगायचं या स्टांजामध्ये काय आहे की जर तुम्ही काय करता, तुमच्या आवडीच्या गोष्टी करत नाही आहेत, ओके, किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी करत नाही आणि तुमचे जे इमोशन्स आहेत आवडीचे जर ते तुम्ही फेस करत नसाल, किंवा मग तुमचे जे डोळे ज्याच्यामुळे ग्लिस्टर किंवा चमक येते, किंवा तुमची हार्टबीट ज्याच्यामुळे खूप जोरात धडकतात, अशा गोष्टी जर तुम्ही करत नसाल, तुमचे पॅशनेट गोष्टी तुम्ही करत नसाल, तर डेफिनेटली यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू काय होत चालला आहात, तर पुढे चालला आहात, तर अनहॅप्पी होण्याच्या मार्गाने तुम्ही प्रवास करत आहात. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, जर तुम्ही तुमच्या आयुष्याला बदलत नसाल, चेंज करत नसाल, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जॉब्स बरोबर काय नाही आहात, तर सॅटिस्फाईड नाही आहात, आणि त्यासाठी जर तुम्ही स्वतःमध्ये बदल करत नसाल किंवा तुमच्या आयुष्यात बदल करत नसाल, ऑर विथ युअर लव, तुमच्या जॉब बरोबर तुमच्या लव म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता त्या गोष्टीपासूनही तुम्ही सॅटिस्फाईड नसाल, आणि तुम्ही जर त्या गोष्टी चेंज करत नसाल, तर तुम्ही काय होत आहे, तर अनहॅप्पी होण्याच्या मार्गाने तुम्ही जात आहात. म्हणजे तुम्हाला एखादा जॉब आवडत नाही आहे, ती गोष्ट करू नका. एखादी गोष्ट, प्रेमाची गोष्ट तुम्हाला करावीशी वाटत नाही की त्यापासून तुम्हाला आनंद मिळत नाही, ती गोष्ट निश्चितच तुम्ही करू नका. इफ यू डू नॉट रिस्क what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from the sensible advice. म्हणजे इथं काय दिसतं आपल्याला, काय सांगतोय पोएट की इफ यू डू नॉट रिस्क what is safe, जर तुम्ही काय करत नाहीये, एखादी गोष्टीसाठी रिस्क घेत नसाल, फॉर अनसर्टन, अशी गोष्ट तुम्ही करत नाहीये की जी गोष्ट अनसर्टन आहे, जी रिस्की आहे, म्हणजे जिचं शेवट काय होईल हे तुम्हाला माहिती नाही आहे, जर तुम्ही अशी गोष्ट करत नाहीत. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एकदा तरी तुम्ही काय करत नाही, स्वतःला अलाव करत नाही एखादी गोष्ट करण्यासाठी. म्हणजेच काय सांगतो बघा पोएट सांगतो, जर तुम्ही तुमचा स्वप्नांचा पाठलाग करत नाहीयेत, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःला काय करत नाहीये, अलाव करत नाहीये किंवा मग संमती देत नाहीयेत, कशासाठी, ॲट वन्स इन युअर लाईफ टाईम, तुमच्या आयुष्यात एकदा तुम्ही स्वतःला काय करत नाहीये, संमती देत नाही. कशासाठी संमती देत नाही, तर टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. सेन्सिबल ॲडवाईस मीन्स वाईज, फुल ऑफ कॉमन सेन्स. एखादी सेन्सिबल ॲडवाईसला तुम्ही काय करत नाहीये, तिच्या मागे पळण्यासाठी काय करत नाही, तर तुम्ही स्वतः रन अवे, म्हणजे एखादी काही सेन्सिबल गोष्ट आहे त्यापासून दूर जाण्यासाठी तुम्ही एकदा तरी स्वतःच्या मनाला तुम्ही काय केलं पाहिजे, तर अलाव केलं पाहिजेत. म्हणजे चांगली गोष्ट असेल, सेन्सिबल एखादी चांगली गोष्ट किंवा मग एखादी सेन्सिबल ॲडवाईस असेल, तुम्ही ती न वागता काहीतरी वेगळ्या प्रकारे जर तुम्ही त्या विरोधात वागता असाल, तर निश्चितच तुम्ही काय करता, तर तुमचं आयुष्य हे एन्जॉय करत आहात. अशा प्रकारची छान अशी पोएम आपण इथं अभ्यासली. पॅब्लो नेरुडा अतिशय छान असा हा पोएट आहे आणि छान असा मेसेज आपल्याला दिलेला आहे. माझा आवडता पोएट आहे. पोएट म्हणल्यापेक्षा पोएम खूप सुंदर त्यांनी सांगितलेली आहे. तर आज आपण इथं थांबूया आणि पुढच्या पोएमकडे किंवा पुढच्या लेसन्सकडे आपण वळूया. सगळ्यात महत्त्वाचं, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंतही व्हिडिओज पाठवा. या व्हिडिओची लिंक तुम्ही पाठवा किंवा मग माझं चॅनलचं नाव सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे जर तुम्ही त्यांना सांगितलं आणि ते यूट्यूबवर टाकलं, तर तुमच्यासमोर माझं चॅनल येईल. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.